नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण बोटनेक ब्लाऊजच्या बॅक पार्टची कटिंग केली होती. त्यानंतर आता फ्रंट पार्टची कटिंग करणार आहे. तर फ्रंट पार्ट आपला वन टक्समध्ये असणार आहे. तर आपण हे म्हणजे रेडीमेड घागरा आहे त्याच्यावरच ब्लाऊज स्टिच करणार आहे. त्यासाठी आपण वन टक्स घेतलंय. तुम्ही मध्ये प्रिन्स कट कोणता पण घेऊ शकता पॅटर्न, तसं काही नाही. पुढचा गळा आपला स्वीट आर्ट नेकमध्ये असणार आहे. या अगोदर पण आपण व्हिडिओ बोटनेकचे घेतले, पण ती सिंपल आहे. तर यामध्ये आपण स्वीट आर्ट नेक असल्यानंतर काय चेंजेस करायचे, त्यानंतर पुढचा भाग बंद असल्यानंतर काय चेंजेस करायचे, हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हे ब्लाऊजचे मेजरमेंट आहे, यानुसार आपण कटिंग करणार आहे. चला तर फ्रंट पार्टची आता आपण ड्राफ्टिंग करू, त्यानंतर कटिंग करू. वरतून एक सरळ लाईन देऊन घेते. शोल्डरची मार्किंग करायची. शोल्डर आपलं 14 इंच आहे, तर 14चं निम्म झालं 7 इंच. 7 इंच मार्किंग करून घेते. त्यानंतर इथून डाऊन जायचं आहे आपल्याला 1 इंच. त्याच्यानंतर इकडनं गळा रुंदीचं माप घ्यायचं आहे 2.5 इंच. तर आपण हे सर्व मार्किंग जोडून घेऊ. इकडे देखील सेम आपल्याला इकडे जोडून घ्यायचे. तर बघा, आता पुढचा आपला डीप नेक असणार. तर डीप नेकला आपल्याला इथं आर्महोलची मार्किंग करताना आपल्याला डीप नेक चार्ट बघावं लागणार आहे. ते आपण बॅक पार्टला पॅक नेकचा बघितला होता, आता डीप नेकचा बघणार आहोत. तर मी इथं तुम्हाला चार्ट दाखवते. तर बघा, हा डीप नेक फॉर्म्युला आहे. तर आपली चेस्ट किती 34, तर दुसऱ्या लाईनमध्ये येते. तर बघा, चेस्ट भागिले 6 प्लस 0.5 म्हणजे 34 भागिले 6 अधिक 0.5, तर किती झालं 6 इंचाच्या वरती एक लाईन. तुमचं जर ह्या लाईनमध्ये येत असेल, तुम्ही ह्या लाईनचा वापरायचा आहे. कोणत्याही लाईन येत असेल तर त्या लाईनमध्ये तुमच्या चेस्टचं मेजरमेंट घेऊन त्यानुसार तुम्हाला फॉर्म्युला टाकायचा आहे. तर आपलं दुसऱ्या लाईनमध्ये आलं होतं, त्यामुळे आपण दुसऱ्या लाईनचा फॉर्म्युला घेतला. आता इथून डाऊन गेलो आहे 1 इंच, तिथून टेप ठेवायचा आहे. 6 इंचाच्या वरती एक लाईन इथं मार्किंग करते मी. सरळ लाईन देऊन घेते. त्यानंतर बघा, आता आपल्याला इथं प्लस करायचं आहे. आता डीप नेक आहे, आपण डीप नेकला किती प्लस करतो 1.5 इंच. तर आपली चेस्ट किती आहे 34 अधिक 1.5 भागिले 4 करायचे. तर किती झाले 8.8 म्हणजे 8.25 घेऊ शकतो आपण इथं. आता मी इथं 8.25 मार्किंग करते. त्याच्यानंतर पुढे शिलाई मार्जिन घ्यायची 2 इंच. त्यानंतर बघा, आपल्याला इथं शोल्डर मायनस करावं लागणार, कारण डीप नेक आहे. डीप नेकला शोल्डर मायनस करावं लागतं, त्यामुळे आपल्याला डीप नेकचा शोल्डर मायनस चार्ट बघावं लागेल. तर आपलं रेडी शोल्डर किती आहे 2.5 इंच आहे. आपल्याला 3 मेजरमेंट लागणार आहे. रेडी शोल्डर, त्याच्यानंतर आपला नेकचा डीप म्हणजे किती लांबी आहे, त्याच्यानंतर नेकचा शेप. तर हे बघा 2 ते 2.25 पर्यंत हा चार्ट चालतो. तर नेक डीप आहे आपलं 6.5. तर हे बघा, ह्या लाईनमध्ये येते 6.5 ते 7 ह्या लाईनमध्ये येते. त्याच्यानंतर आपलं नेकचा पॅटर्न आहे स्वीट हार्ट नेक. तर हे बघा, इथं खाली चेक करावं लागेल आपल्याला. हे बघा, इथं स्वीट हार्ट नेक लिहिलं आहे. त्याच्यानंतर हे बघा 6 ते 7 या लाईनमध्ये येते, हा नाही घ्यायचा आहे. तर हे बघा, स्वीट हार्ट नेक इथे लिहिलं आहे. हे बघा, इथं 6 ते 7 म्हणजे 6.5चा आहे. तर आपलं ह्या लाईनमध्ये येतं आहे. तर आपल्याला मायनस किती करायचं आहे 1.5 इंच. तर आपलं शोल्डर किती आहे 14, त्याच्यातून मायनस करायचं आहे 1.5 इंच. खाली किती उरले 12.5, त्याला भागिले 2 करायचे. किती
6.25 समजलं. तुम्हाला इथं शोल्डर मायनससाठी काय लागणार, नेक डीप लागेल. त्याच्यानंतर तुमचा पॅटर्न कोणता आहे, नेकचा जो आकार आहे तो कोणता आहे, त्यानंतर रेडी शोल्डर, एवढे 3 मेजरमेंट तुम्हाला लागतील. तर बघा इथून आपण 6.25 मार्किंग करू. सव्वा मार्किंग करायची. त्यानंतर इकडे देखील छातीच्या लाईन पण सेम ते आपण स्केलने जोडून घेऊ. तर या लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. सेंटरवर एक मार्क करायचं आहे. आतमध्ये आपल्याला 2 लाईन इतकं मार्क करायचं आहे. त्याच्यानंतर इथून क्रॉसमध्ये मार्किंग करायची 1.5 इंचावर. बॅक पार्टला आपण 1 इंचावर केली ती, तर फ्रंटला आपण 1.5 इंचावर करणार आहे. फ्रेंच कर्वने आर्महोलचा शेप देऊन घेऊ. जर स्केलने वरचं जोडून घेते मी. त्यानंतर फ्रेंच कर्वने आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर बघा आपल्याला ब्लाऊजची उंची लागेल. तर ब्लाऊजच्या उंचीसाठी आपल्याला हे जे तिरपं आपण लाईन मारली हिचं सेंटर काढावं लागेल. ते बघा टेप असं ठेवायचं आहे. या लाईनचं आपल्याला सेंटर काढायचं आहे. सेंटरवर एक मार्क करायचं आहे. त्यानंतर टेप असं ठेवायचं आहे. आपली ब्लाऊजची उंची किती आहे, आपल्या ब्लाऊजची उंची 14.5. तर आपण फ्रंटला आपण 1.5 इंच प्लस करतो. तर किती मार्किंग करायची आपल्याला, 16वर. त्याच्यानंतर आपला नेक डीप आहे. आपला पुढचा नेक कितीचा आहे, पुढचा गळा आपला 7 इंच आहे. ते बघायचं 7 इंच मार्किंग करते. त्याच्यानंतर शोल्डर टू अपेक्स आहे आपलं 10 इंच. तर 10.5 इथं मार्किंग करते मी, अर्धा इंच प्लस करून. ते हे सर्व आपण स्केलने असे लाईन ओढून घेऊ म्हणजे आपल्या लक्षात येईल. आता आपल्याला मग शोल्डर मायनस करायचं आहे. आता इथं चेक करायचं आहे एवढं किती इथं, तेवढंच आपल्याला इकडे देखील सेम मायनस करायचं आहे. शोल्डर मायनस केल्यानंतर आपल्याला आता रेडी शोल्डरचं मार्किंग करायचं आहे. आपल्याला रेडी शोल्डर किती 2.5 इंच येतं. इथं 1 इंच प्लस करून 3.5 मी मार्किंग करते. त्याच्यानंतर गळा रुंदी किती आली इथं 3.25. ते इथं देखील आपल्याला 3.25च घ्यायचे. बॉक्स बनवून घेते. आता बघा स्केल आपल्याला छातीच्या लाईनची जी लाईन आहे तिच्या अर्धा इंच वरती ठेवायची. आता आपला गळा जर स्केलच्या लाईनच्या खाली जात असेल तर वरतून आपल्याला 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. स्केलवर जरी असेल तरी 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. फक्त स्केलच्या आत असेल तर मायनस नाही करायचं आहे. तर आपला गळा इथे ही बघा, ही आपल्या गळ्याची पुढच्या गळ्याची लाईन. तर आपल्याला वरतून किती मायनस करावं लागेल, 2 लाईन इतकं. त्यानंतर बघा आपले शोल्डर थोडे क्रॉसमध्ये असतात. इथून आपल्याला थोडं 2 लाईन इतकं परत खाली मार्क करून असं तिरपं शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर आपण आता स्वीटहार्ट नेक आहे. स्वीटहार्ट नेक आपण नंतर देऊ, अगोदर खालचं मार्किंग करून घेऊ. तर इथं ॲपेक्स टू ॲपेक्सची मार्किंग करायची. ॲपेक्स टू ॲपेक्स आपलं 7 इंच आहे. ते इथं 3.5 मार्किंग करते मी. इथं जेवढं केलं आहे त्याच्या कमरच्या लाईन आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे. तर इथं 3.5 केलं आहे, तर इथं आपण 3 इंच मार्किंग करू. स्केलने जोडून घ्यायचे. त्यानंतर बघा आपल्याला आता इथं टक्सची मार्किंग करावं लागेल. टक्सच्या मार्किंगसाठी आपल्याला चार्ट बघावं लागेल. मी इथं तुम्हाला चार्ट दाखवते. तर बघा हा टक्स चार्ट आहे. तर आपली चेस्ट किती आहे
34 तर पहिल्या लाईनमध्ये येते आपला आर्महोलचा टक्स लागणार आहे 1.25 इंच आणि कमरचा टक्स लागणार आहे 2.5 इंचाचा. तर आपण तुमचं ज्या लाईनमध्ये येत असेल तुम्हाला तो फॉर्म्युला घ्यायचा आहे. आपलं वेस्टचं टक्स किती येणार इथं 2.5 इंच. ते इथं 2.5 इंच मी मार्किंग करते. स्केलने जोडून घ्यायची ती मार्किंग. त्याच्यानंतर बघा आपल्याला कमरचं मार्किंग करायची. आता आपली कमर किती 30 इंच तर भागिले 4 करायचे ते किती येईल 7.5. कमरमध्ये काहीही प्लस करायचं नाही, जेवढी तेवढीच घ्यायची. 7.5 मार्किंग करायची. त्यानंतर हा टक्स घेतला आहे आपण 2.5 इंचाचा, हा मायनस होणार आहे, त्यामुळे आपल्याला टक्सचं देखील मार्जिन घ्यावं लागेल. ते इथं टक्सचं मार्जिन घेते 2.5 इंच, पुढं शिलाई मार्जिन घेते 2 इंच. ते आपण स्केलने जोडून घेऊ. त्यानंतर बघा आता इथं आपल्याला ही जी लाईन आहे हिचं सेंटर काढायचं आहे. सेंटर एक मार्क करायचं आहे, पुन्हा एक तिथून वरती एक सेंटर काढायचं आहे. इकडे देखील सेम, म्हणजे ह्या लाईन आपल्याला 3 सेंटर काढायचे. तर सर्वात खालच्या सेंटरपासून अर्धा इंच बाहेर जायचं आहे. मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतकं बाहेर जायचं आहे. तर स्केलने आपण जोडून घेऊ. त्यानंतर इकडे देखील जोडून घ्यायचं आपल्याला स्केलने. इथून असा शेप देऊन घ्यायचा. आता आपल्याला ह्या दोन्ही लाईन चेक करायच्या. आता ही किती आहे आपली 5.5, तर ही देखील सेम तेवढीच पाहिजे. ते इथं मार्किंग करायचं. हे अंतर किती आलं अर्धा इंच. तर इथं जेवढं आलं आहे त्याच्या डबलनी या लाईनवर घ्यायचं आहे 1 इंच. त्यानंतर इथं जेवढं आलं आहे तेवढं इथं देखील मार्क करायचं आहे आपल्याला. त्यानंतर इकडे बघा इकडे देखील तेवढंच मार्किंग करायचे. इथं जेवढं आलं आहे त्याच्या डबलने पुढे घेतलं आहे. त्याच्यानंतर इथं जेवढं आलं आहे तेवढंच इथं घेतलं आहे आणि इथं देखील तेवढंच घेतलं आहे. हे सर्व मार्किंग जोडून घेऊ आपण अगोदर. तर इकडं बघा स्केल आपल्याला अशी ठेवायची या लाईनला टच करून. असं मार्क करायचं आहे. आता आर्महोलमध्ये टक्स घ्यायचा आहे आपला. हा किती घेतला 2.5 इंच, तर याचा अर्धा घ्यायचा आपल्याला इथं 1.25 इंचाचा. ते बघा इथं असं ठेवायचं आहे टेप छातीच्या लाईनवर. जिथं आर्महोलला टच होतं आहे तिथं मार्क करायचं आहे. आता ह्या 1.25 इंचाचं अर्ध करायचं. जिथं मार्क केलं आहे त्याच्यावरती तेवढं मार्किंग करायचं आहे. 1.25 इंचाचं निम्मं केलं आहे. त्यानंतर हे बघा अर्धा इंच टेप असा मागे ठेवून कुठे 1.25 इंच येते तिथं मार्क करायचं आहे. बघा इथे इथे. तर हे तिन्ही मार्किंग आपण इकडं शोल्डर टू अपेक्सच्या लाईनला जोडून घेऊ. तर हे दोन्ही टस चेक करून घ्यायचे आपल्याला. हा किती 6 इंच एक लाईनवरती, तर हा पण तेवढंच पाहिजे आपल्याला. ते बघा इथं मार्क करून घेते. स्केलने असं जोडून घ्यायचे जी आपण इथं लाईन ओढली होती. आता आर्महोलचा नवीन शेप देऊन घेऊ आपण इथं. हे बघा आपली एवढी मार्किंग झाली. त्यानंतर आता आपल्याला गळ्याचा देखील शेप द्यायचा आहे. तर गळ्याच्या शेपला आपण कट नाही करणार, कारण आपला गळा रेडीमेड आहे, किंवा आपण आकार देऊन घेऊ. तुम्हाला समजण्यासाठी मी इथं आकार देऊन घेते. ते बघा स्वीटहार्ट नेकचा आपण आकार देऊन घेऊ. हे बघा
अशा पद्धतीने आपला पुढचा गळा असणार आहे. आता आपली एवढी फ्रंट पार्टची मार्किंग झाली आहे. आता आपण कट करून घेऊ. इथे मी कट करून घेते पार्ट. जसं मार्किंग केलंय तशीच कटिंग करायची. इकडे देखील सेम जसं मार्किंग केलं आपण तेवढंच कट करायचं आहे. बाकी एक्स्ट्रा कुठेही कट करायचं नाही. गळा देखील कट करून घेते मी. त्यानंतर वरची शोल्डरची लाईन कट करून घेते. आर्महोल कट करत नाही. त्यानंतर आपण टक्स कट करून घेऊ. त्यानंतर बघा, जे आपला हा टक्स आहे हे दोन्ही एकावर एक असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे. बघा अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे. इथं आपल्याला काही प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा नाही. आता हे दोन्ही आर्महोल जॉईंट होतात बघायचे तर आपले जॉईंट होते. इथं आपल्याला आकार द्यायचा नाही, कारण हे बघा इथं आपण 1 टक शिवून आहे. तुम्हाला जर प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा असेल तर या लाईनचा सेंटर काढायचा, इथून अर्धा इंच खाली यायचं आणि फ्रेंच कर्वने आकार द्यायचा. पण आपण 1 टक्स शिवणार आहे त्यामुळे प्रिन्सेस कटचा आकार देणार नाही. आर्महोल कट करून घेते. तर हे बघा आपलं पुढचा पार्ट तयार झाला. आता मी बॅक पार्ट घेते. बॅक पार्टवर आपण हा पार्ट ठेवून बॅक पार्टची कटिंग करणार आहे. तर हे बघा असा पार्ट ठेवून घ्यायचा आहे आपल्याला. बॅक पार्ट जसं जात आहे क्रॉसमध्ये तसं जाऊ द्यायचे. फिटिंगच्या लाईनला व्यवस्थित टच करून ठेवायचे. आपण हे सर्व स्केलने जोडून घेऊ. आता आपल्याला बॅक पार्टची उंची चेक करायची. 14.5 इंच आपण थोडीशी खाली घेऊन घेऊ, कारण आपले इथं अर्धा इंच खाली गेले. नाही घेतलं तरी चालेल, पण मी घेते. नाही घेते मी पण जेवढे तेवढंच ठेवते. आणि आता बॅक पार्ट कट करून घेते. आर्महोल कट करून घेते. जेवढं मायनस केलंय तेवढंच कट करायचं आहे आपल्याला. तर हे बघा आता आपली बॅक पार्टची देखील कटिंग झाली. तर बॅक पार्ट आणि फ्रंट दोन्ही कट झाली. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपण याची स्टिचिंग देखील दाखवणार आहे. तुम्हाला मी इथं कापड दाखवून देते. तर हे बघा अशा पद्धतीचं आपलं कापड असणार आहे. हे बघा हा पुढचा गळा असणार आहे आपला आणि हा मागचा गळा असणार आहे. हे बघा अशा पद्धतीचं. यावरच हे पॅटर्न आपण ठेवून स्टिच करणार आहोत. तर स्लीवची कटिंग या अगोदरच्या भरपूर व्हिडिओमध्ये दाखवली. तुम्ही जर ती व्हिडिओ चेक केली नसेल, स्लीवचा एक सेपरेट व्हिडिओ देखील मी बनवला आहे. तो बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा. आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. एक लाईक जरूर करत जा ताईंनो. त्यानंतर भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.